नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खरं तर तेजस्विनीने खूप मोठा डाव केलेला आहे, जणू काही गनिमी कावा केलेला आहे. कारण काहीही झालं तरीही ती म्हणते की काल तुला जिंकलेली आहेस, तू खोटेपणा करून जिंकले, पण आज खरं काय आहे ते तुला कळणारच नाहीये. आज सत्याचा दिवस आहे. इकडे कान्हा आणि सखी या दोघांचा रोमांस पाहायला मिळणार आहे. दोघं बाथरूम मध्ये आहेत, दोघं एकमेकांच्या मिठीत आहेत, ओले चिंब झालेले आहेत, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. इकडे सखी आणि कान्हा बोलत असतात. कान्हा बाहेरून आलेला असतो, सखीला म्हणत असतो काय झालं. तेव्हा सखी म्हणत असते की मी काही प्रश्न काढलेले आहेत आणि ते प्रश्न माझ्या बालपणीचे आहेत, जे फक्त माझ्या आई बाबा यांनाच माहिती होते. ते प्रश्न मी आज विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवणार आहे. जर ते उत्तर कोण देईल तीच खरी माझी आई असणार आहे. तेव्हा इकडे कान्हा म्हणतो की बघू कोणते प्रश्न काढलेले आहेत. असं म्हणत कान्हाने आता प्रश्न विचारलेले असतात आणि मग सखीने तो कागद कान्हाला दिलेला असतो. आता कान्हा ते प्रश्न वाचतो तेव्हा कान्हा म्हणतो की चालेल, अगदी बरोबर आहे, काहीच हरकत नाहीये, असं कान्हाने सांगितलेलं असतं. त्याच वेळी सखी आणि कान्हा या दोघांनीही ठरवलेलं आहे की हे प्रश्न विचारायचे, जे उत्तर देणार आहे तीच खरी सखीची आई असणार आहे. कान्हा ते प्रश्न वाचतो. खरंच अशा गोष्टी असतात की ज्या फक्त सखी आणि सखीच्याच आईला माहिती असतील. त्यामुळं कान्हा म्हणतो की ठीक आहे, मग चला, कारण 4 दिवस आहेत, या 4 दिवसात काय होणार आहे हा प्रश्न असतो. आता सगळेजण खाली एकत्र जमलेले असतात, शुभंकरोती म्हणतात, कान्हा आरती करतो आणि सगळ्या घरामध्ये आरती फिरवत असतो आणि सगळ्यांना आरती देतो. त्याच वेळी आता सगळेजण खुश असतात. आज कितीतरी दिवसानंतर सरकार नसल्यामुळं मंगलमय वातावरण असतं. इतक्या दिवसात कधीच ही गोष्ट घरात घडलेली नव्हती. तेवढ्यात सरकार तिथे आलेले असतात आणि पाहतात तर काय, हे सगळं यांचं चाललंय, सगळे आनंदात सुखात आहेत. सरकारला फक्त एवढंच वाटत असतं की सगळ्यांनी माझ्या दहशतीत राहिलं पाहिजे, कुणीही आनंदात राहायचं नाही, एवढीच सरकारची इच्छा असते आणि त्यासाठी सरकार वाटेल ते करायची तयारी असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा सरकार करत असते तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. आता सरकारांच्या पुढे कान्हा आरती घेऊन उभा राहतो आणि म्हणतो हे घ्या, असं म्हणत त्याने आरती देत असतो. कसं माहितीये का, आज सखीची आई आलेले आहेत ना. सखी लहानपणी शुभंकरोती म्हणायचे, सगळेजण एकत्र आरती करायचे, म्हणून आम्ही आजही केलं. आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की सरकार काय बोलणार. तेव्हा सरकार म्हणते की हो बरोबर आहे, आज इतक्या दिवसानंतर घरात शुभंकरोती म्हटलं गेले, आरती केले, सरकार स्वतः आरती घेतात. कान्हा मात्र कुचकटपणे प्रश्न विचारत असतो. सरकारला माहिती असतं की कान्हाला काय म्हणायचं आहे ते आणि त्याच पद्धतीने कान्हाचे प्रश्न येत असतात. तेव्हा मात्र कान्हा आणि सरकार समोरासमोर असतात. सरकार आरती घेतात आणि कान्हाकडे पाहू लागतात. तेव्हा सरकार म्हणतात की बरोबर आहे, याआधी घरामध्ये आरती म्हणली जायची, या सगळ्या गोष्टी व्हायच्या, सगळं मान्य आहे मला. कसं आहे, आत्ता ते होत नाहीये ना. मग लगेच तेजस्विनी विचारू लागते की बोल ना मनस्विनी, सांग. तेव्हा सरकार म्हणते की मी आधी हे सगळं करायचे, मनापासून पूजा करायचे, आरती करायचे, सगळे स्तोत्र म्हणायचे, सगळं मला जमत होतं. मग पुन्हा तिला प्रश्न असतो की सांग आत्ता का, आता का करत नाहीस. मग ती म्हणते तू विसरलेस का, म्हणजे तुला प्रॉब्लेम आहे का, तुला कळत नाहीये का मला काय म्हणायचं असतंय ते. ती म्हणते की जेव्हा राघव गेले त्यानंतर अचानक घराची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. मला काहीच कळत नव्हतं की काय करावं लागणार आहे आणि कसं करावं लागणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं होतं आणि त्यासाठीच मला हे सगळं करावं लागत होतं. त्यामुळं मी देव वगैरे सगळं, देवदेव करणं सगळं बंद केलं, पूजा वगैरे सगळ्या बंद केल्या. आणि त्याच वेळी ती सांगते की नाहीतर मला देवाची खूप आवड आहे आणि ताई हे सगळं तू मुद्दामून केलेलं आहे, मला माहितीये, हे सगळं मी करायचे. लहान असताना बाबा आपल्या दोघींनाही ते करायला सांगायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आत्ता तुला असं वाटत आहे की हे सगळं तू तुझ्या नावावर करून घेतलं म्हणजे तू खरी तेजस्विनी आहे असं सगळ्यांना वाटेल, पण नाही, अजिबात असं होणार नाही. आता मात्र सरकार जेव्हा हे सगळं बोलत असते, तेजस्विनी म्हणत असते काय बोलतेस तू, हे सगळं कधी करायचीस तू. तेव्हा सरकार म्हणत असते की बरोबर आहे,
हे सगळं मी करत होते, कधी तू देवाच्या पुढे हातही जोडलेला नाहीयेस आणि आज स्वतः सगळं सांगून सगळ्यांना तुझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलेला आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे जास्त दिवस चालणार नाही. शेवटी जे खोटं आहे ते खोटं आहे, ते सगळ्यांच्या समोर येणारच आहे, असं इकडे सरकार तेजस्विनीला म्हणत असतात. आता सरकारच्या मनाला पण माहिती आहे की काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. इकडे काना वगैरे सगळेजण तिथे असतात. सखी तिथे येते आणि सखी म्हणते, मी आज काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही दोघींनी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यावरून ठरेल की माझी खरी आई कोण आहे. तेव्हा इकडे सरकार म्हणत असतात की चालेल, काहीच हरकत नाही, विचार सखी तू प्रश्न, मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत. पण इकडे सखी आणि त्याचबरोबर तेजस्विनीने एक गोंधळ घालून ठेवलेला आहे की राघव डायरी लिहित होता आणि राघव त्या डायरीमध्ये सगळं लिहितो, ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि नेमकं सरकारने येऊन त्या दोघींचं हे बोलणं ऐकलेलं असतं आणि सरकारने राघवची डायरी शोधून काढलेली असते. आता मात्र सरकार पाहत असते या दोघींकडे. तेव्हा सखी म्हणते की चालेल, मी तुम्हाला दोघींना 2 चीट देईल, मी माझा प्रश्न सांगेल आणि तो प्रश्न त्याचं उत्तर तुम्ही त्या कागदावरती लिहायचं. कारण ती गोष्ट मी, बाबा आणि आई आम्हाला तिघांनाच माहिती होती, त्यामुळं ते उत्तर दुसरं कोणाला माहिती असणं शक्यच नाही. हा प्रश्न आता उभा राहिलेला असतो. तेव्हा सगळेजण तिथे जमलेले असतात, सगळेजण पाहत असतात. त्या दोघींनाही बसायला सांगितलं जातं. कारण इकडे तेजस्विनीला काहीच प्रॉब्लेम नसतो, कारण तिला सगळ्या गोष्टी माहिती असतात. प्रॉब्लेम असतो सरकारचा, पण सरकारने त्याच्यावरती सोल्युशन काढलेलं असतं आणि त्यामुळं सगळेजण पाहतात की आता खरी वाट लागणार आहे हे गौतमच्या लक्षात येतं. कानालाही तेच वाटत असतं, परंतु असं काहीच होणार नाही. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते का होणार आहेत, कारण सरकारला सगळी उत्तरं माहिती आहेत. सरकारने सगळी डायरी वाचून काढलेली आहे. सखी सरकारला एक कागद देते आणि त्याचबरोबर इकडे तेजस्विनीला एक कागद आणि पेन देते आणि म्हणते, आता मी काही प्रश्न विचारणार आहे. मग प्रश्न विचारायला सुरुवात होते. सखीने प्रश्न असा विचारलेला असतो की मला उत्तर हवं आहे या गोष्टीचं की जेव्हा लहान असताना बाबा अचानक खूप आजारी पडलेले होते. त्यांना काय झालं होतं, त्यांची कंडिशन खूप सिरियस झालेली होती. काय होतंय काहीच कळत नव्हतं. नक्की काय होणार आहे कशाचा काहीच अर्थ लागत नव्हता. अशी कोणती गोष्ट घडलेली होती ज्याच्यामुळे बाबांची अवस्था अशी झाली होती, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तेव्हा सगळेजण तिथे असतात. मीनाक्षी, त्याचबरोबर परशू, गौतम सगळे असतात. ते दोघं म्हणत असतात की म्हणजे आम्हाला नाही माहिती दादाची अवस्था अशी कधी झालेली, काय झालं होतं त्याला, ते विचारत असतात. तेव्हा सखी म्हणत असते की बाबांनी आम्हाला सांगितलं होतं कोणाला सांगू नका, म्हणून आम्ही कोणाला सांगितलं नाही. तेव्हा मात्र सखी आणि तेजस्विनी आता तिथेच असतात. सरकारला आता प्रश्न पडलेला असतो, करायचं काय, कारण सरकारला तर काहीच माहिती नाहीये. त्यामुळं यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्नच उभा राहिलेला असतो. सगळेजण पाहत असतात. तेजस्विनीला या प्रश्नाचं उत्तर चांगलंच माहिती असतं. काय घडलेलं होतं, काय घडणार होतं, या सगळ्याच गोष्टी तेजस्विनीला चांगल्याच माहिती होत्या. कारण सखीच्या बाबांच्या बाबतीतली कोणती गोष्ट तेजस्विनीला माहिती नसेल असं होऊ शकत नाही. सगळेजण पाहत आहेत काय उत्तर असणार आहे, काय घडणार आहे, हा एकच प्रश्न आता सगळ्यांच्या समोर असतो. सखी म्हणत असते की ती वाईट वेळ होती. नक्की काय झालं होतं, कशामुळे बाबांची एवढी कंडिशन क्रिटिकल झालेली होती. सरकारने मुद्दाम असा विचार केलेला असतो की डोक्याला हात लावलेला असतो, आपल्याला काहीच आठवत नाहीये, म्हणजे सगळ्यांच्या समोर असा भ्रम तयार केलेला असतो. काहीही झालं तरीही कोणाला कळता कामा नये की काय होणार आहे, आपण काय उत्तर देणार आहोत. मग पहिलं उत्तर तेजस्विनीने दिलेलं असतं आणि ते उत्तर सखी पाहते आणि सगळ्यांना तो कागद दाखवते. तेव्हा काना सगळेजण तिथे पाहत असतात. कडू दुधी खाल्ल्यामुळे बाबांची अशी अवस्था झालेली होती. बाबांना त्यामुळे हा सगळा त्रास झालेला होता. त्यांना कडू दुधीची ॲलर्जी झाली होती आणि चुकून त्यांनी कडू दुधीचा रस पिलेला होता
असं सखी सगळ्यांना सांगत असते. तेव्हा मात्र सगळेजण आता पाहत आहेत. आता सरकारचा जो कागद आहे तो कागद सखीकडे येतो आणि सखी तो कागद पाहते. तेव्हा मात्र आता सखीलाही प्रश्न पडलेला असतो की काय झालं असेल, नक्की सरकारने काय लिहिलं असेल त्याच्यात. म्हणून सखी तो कागद पाहते तर त्यातही कडूदुधीच हे उत्तर असतं. आता सखी कन्फ्यूज झालेली आहे, नक्की कशामुळं, दोघींचं सेम उत्तर कसं आलं, कारण हे शक्यच नाहीये. तेव्हा सरकार उठते आणि म्हणते, नाही, माझ्याकडे आणखी एक पुरावा आहे, मी तो पुरावाही आणून देऊ शकते. असं म्हणत सरकार उठून रूममध्ये जाते. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता काय अजून, नक्की काय घडत असेल, हा प्रश्न असतो. आणि मग सगळेजण पाहत असतात काय झालेलं असणार आहे, काय आणायला गेले सरकार. सखी म्हणत असते, कसं शक्य, कारण मी, आई आणि बाबा आम्ही तिघच घरी होतो, ही गोष्ट आम्हाला तिघांनाच माहिती होती. सरकारने रूममध्ये जाऊन एक कागद आणलेला असतो आणि तो सखीच्या पुढे दिलेला असतो. सखीला कळत नसतं काय आहे, तर सरकारने तो कागद आणलेला असतो. तो कागद म्हणजेच राघवला ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं असतं ते बिल असतं. आणि आता सरकार सखीला म्हणत असते की बघ, त्यावेळी राघवला ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं ते हे बिल आहे. आणि सखीला ती म्हणत असते, बघितलं ना, मीच तुझी खरी आई आहे, म्हणून तर हे बिल आज माझ्याकडे सापडलेलं आहे, माझ्याकडे मिळालेलं आहे, नाही तर हे बिल हिच्याकडे असलं असतं ना. पण एक गोष्ट सरकार विसरलेली आहे, ती म्हणजे ते बिल तेजस्विनीकडे कसं असेल. गेली 12 वर्ष सरकारने जर तेजस्विनीला दांबून ठेवलेलं असेल तर तिच्याकडे ते बिल असण्याचा प्रश्नच येत नाही. आणि ज्या पद्धतीने सकाळी चहा टोस्टच्या वेळेस तेजस्विनी म्हणालेली असते की उत्तर दे मनस्विनी, उत्तर दे, त्या पद्धतीने सरकार आता तेजस्विनीला म्हणत असते की उत्तर दे, उत्तर दे, मला उत्तर हवंय, का नाहीये तुझ्याकडे हे बिल. तेव्हा मात्र तेजस्विनी म्हणू लागते की हे सगळं खोटं आहे, ही बाई खोटं बोलतीये, हे शक्यच नाहीये, कारण ही गोष्ट मला, राघवला आणि सखीलाच माहिती होती, दुसरं कोणालाच माहिती नव्हती. ही बाई खोटं बोलतीये, सखी हिच्यावर बोलण्यावर तू विश्वास ठेवू नको, कारण ही काहीही कांड करू शकते, असं इकडे तेजस्विनी सांगत असते. पण सखी जाते, सरकारचा हात पकडते आणि म्हणते की सरकार, माझी आई आहे खरी, आजच्या एका दिवसासाठी. कारण सरकारांनी फक्त उत्तर दिलेलं नाही, तर आज त्यांनी पुरावा सुद्धा दिलेला आहे. त्यामुळं आजच्या एका दिवसासाठी त्याच माझ्या आई आहेत, असं इकडे सखीने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र मनस्विनीला, इकडे तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. तिला कळत नसतं की हे सगळं काय होतंय. माझी मुलगी या बाईच्या इन्फ्लुएन्स खाली येते, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आता सगळेजण चाललेले असतात. सखी म्हणत असते की आता अजून 3 दिवस आहेत, त्या 3 दिवसामध्ये ठरणार आहे. आणि असं म्हणून सखी तिथून निघून जाते. आता सगळेजण जातात, कारण काम झालेलं असतं. आजच्या दिवशी तर सरकार जिंकलेली असते, सरकारच ते सखीची खरी आई आहे हे प्रूव्ह झालेलं असतं. आता मात्र कान्हा, त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. आणि मग सरकार आणि तेजस्विनी दोघीच खाली राहतात. कान्हाही तिथून निघून जातो. तेजस्विनी म्हणत असते, तुला काय वाटलं, तू माझ्यासमोर टिकशील, अशा भल्या भल्यांना मी उधळून लावलेलं आहे, माझ्यासमोर कोणी टिकू शकत नाहीये, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही 4 दिवस, त्यातला 1 दिवस संपलेला आहे, 3 दिवस बाकी आहेत. आज तर मीच जिंकलेली आहे आणि ते 3 दिवस मीच जिंकणार आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता सरकार हे सगळं बोलत असते आणि मग मात्र इकडे आता तेजस्विनी मनातल्या मनात म्हणत असते की खरं काय आहे तुला माहीतच नाहीये, कारण ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तुला कळणारच नाहीत. इकडे सखी आणि कान्हा दोघं बाथरूममध्ये असतात आणि दोघंही चिंब भिजलेले आहेत. त्यावेळी सखी कान्हाकडे पाहते, कान्हा सखीकडे पाहत असतो.
दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे पाहत असतात. सखी आणि कान्हाचा हा बाथरूममध्ये रोमांस चालू असतो. खऱ्या अर्थाने सखीची खरी आई तेजस्विनी कामत आहे हे कान्हा प्रूव्ह करणार आणि सखीच्या समोर सत्य आणणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.